महाराष्ट्र विधानसभेचा अविश्वसनीय निकाल लागला अशा प्रकारची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। त्यामध्ये जर आपण बघितलं महाराष्ट्र विधानसभाच्या निकालामध्ये तर उद्धव ठाकरेंचे 75 उमेदवार जे आहेत ते पडलेले आहेत आणि फक्त 20 जिंकलेले आहेत। पण काही विधानसभा मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना धडा शिकवलेला आहे। चला तर बघूयात या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे या सामन्यात नेमकं काय घडलंय। शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 आमदार विधानसभेवर निवडून आलेले आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर केवळ 15 आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते। त्यापैकी बहुतांश पुन्हा निवडून आले असून काही जणांना पराभवाचा झटका बसलाय। जोगेश्वरी पूर्व येथील रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना अनंत नर अर्थात बाळा नर यांनी पराभवाचा धक्का दिलाय। तर मातोश्रीचे अंगण मानले जाणारा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून जिशान सिद्दीकी यांना पराभवाची धूळ चारत आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा एकदा शिवसेनेकडे खेचून आणलाय। काही विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये माहीम, वरळी, शिवडी, भायखळा हे शिवसेनेचे गड पक्षाने राखलेले आहेत आणि विशेष म्हणजे माहीम आणि भायखळाचे आमदार शिंदे गटात गेले होते, मात्र ठाकरेंनी ते गड आपल्याकडे खेचून आणलेत। माहीममधून सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांना पराभवाचा धक्का देत शिवसेना ठाकरे गटाने त्या ठिकाणी विजय संपादन केलाय। तर भायखळ्यामधून शिंदेच्या यामिनी जाधव यांना देखील हरवण्यात ठाकरेंना यश आलंय। कोणते आहेत ठाकरेंचे 20 शिलेदार जे या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत? चला तर बघूया। मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर संजय रायमुलकर यांना पराभूत करत नवख्या सिद्धार्थ खरात यांनी विजय संपादन केलाय आणि त्या ठिकाणी मशाल पेटवलेली आहे। दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंचे गजानन लवाटे विजयी झालेत। बाळापूरमध्ये ठाकरे गटासोबत एकनिष्ठ राहिलेले ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले नितीन देशमुख विजयी झालेत। वणीमध्ये संजय दरेकर, परभणीमध्ये राहुल पाटील, विक्रोळीमध्ये सुनील राऊत, तर जोगेश्वरी पूर्वमध्ये रवींद्र वायकर यांच्या पत्नी रवींद्र वायकर हे खासदार होते, मात्र तरी सुद्धा त्यांच्या पत्नीचा त्या ठिकाणी पराभव करत बाळा नर विजयी झालेले आहेत। दिंडोशीमध्ये सुनील प्रभू, वर्सोवामध्ये हरुण खान, कालिनामध्ये संजय पोतनीस, वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात होते, ते देखील विजयी झाले। त्या ठिकाणी त्यांनी जिशान सिद्दीकींचा पराभव केला। माहीममध्ये शिंदेच्या सदा सरवणकर आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव करत महेश सावंत ठाकरेंचे शिलेदार विजयी झालेत। वरळीमध्ये तिरंगी लढत होती, आदित्य ठाकरे त्या ठिकाणी विजयी झालेत। शिवडीमध्ये अजय चौधरी, भायखळामध्ये मनोज जामसुदकर हे विजयी झालेले आहेत यामिनी जाधव यांना पराभूत करून शिंदेच्या यामिनी जाधव यांना। खेड आळंदीमध्ये बाबाजी काळे विजयी झालेत। उमरगा विधानसभा मतदारसंघात प्रवीण स्वामी, उस्मानाबादमध्ये कैलास पाटील, बार्शीमध्ये दिलीप सोपल आणि गुहागरमध्ये अर्थात भास्कर जाधव विजयी होणारच होते, त्यांनी देखील विजय खेचून आणलेला आहे। तर हे होते ठाकरेंचे 20 शिलेदार जे या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत आणि काही ठिकाणी त्यांनी शिंदेच्या आमदारांना, शिंदेच्या शिलेदारांना धूळ चारली आहे। तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण झालेला आहे तुमचा आमदार? महायुतीचा आहे की महाविकास आघाडीचा आहे? ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।